तर आता आपण याच्यामध्ये टार्गेट तर नाही सेट करू शकत, बरोबर आहे. टार्गेट कसं सेट करणार? कशाच 1:2 1:3 लावणार आहेत आपण? नाही लावणार काय. त्यामुळं आपल्याला टॉप लॉस ट्रेल करायचा आहे. तो टॉप लॉस इथं बघतो एसएल. कितीचा एसएल म्हणला या ठिकाणी? बरोबर. बाय कितीला बाय सांगितलं आपण? किती सांगितलं होतं त्या कॅन्डलचं क्लोजिंगला? 84. किती 84? 30 ला बाय. बरोबर आहे. एसएल कितीचा दिलाय आपण? दिलाच नाही. एकदम तसं लिहायचं कसं होतं? दिलाच नाही म्हणल्यास काय एसएल दिलं ना. एसएल 77 76 77 कॅन्डल थोडं एसएल ला आपण वेट करतो. किती होता? 77. 30 77. 30 77 बरोबर आहे. हो. किती काय? 31 सेकंड 31 वार. हां 30 सेकंड. ट्रेल, टॉप लॉस अँड टार्गेट लावण्यासाठी आपल्याला. मग या ठिकाणी एक आपण विचार करू शकतो, जर या ठिकाणाहून हे सपोर्ट घेऊन जर वरती जाते तर पहिलं टार्गेट काय यायचं? आपण टार्गेट सपोर्ट दाखवायचं. मार्केट कसं काम करतं बघा. हिस्ट्री रिपिटेशन. मार्केटमध्ये काय होती? हिस्ट्री रिपीट होती. हे आपलं काय असणार? टार्गेट असणार. काऊन असणार? 1:1 जेवढं खाली तेवढं करू. आता खाली वरी कसं मोपायचं? एक तर ही पट्टी घ्यायची. हे जे इंडिकेटर घेतलं आपण पट्टीचं, एक तर हे घ्यायचं. बघा इथं आपण याला काय दिलं? त्याचा जो ब्रेकचा पॉईंट आहे हा काय सपोर्ट होईल, बरोबर. याला आपण कुठपर्यंत मापणार इथं? इथपर्यंत मापणार. किती आले इथं? बघा किती आले? 84 83. इथून वरती आपल्याला 83 मोपायचं. हे आपलं फर्स्ट टार्गेट. किती मोपायचे? 83. बरोबर एखाद्या सपोर्ट लाईनला येणार बघा. हे टार्गेट आपलं कितीचं? 31.0 टार्गेट. सेकंड टार्गेट 83 मध्ये किती? बरोबर इथपर्यंत आलं पाहिजे. 166 एक ते 129 ला 129 च्या लेवलला आलं पाहिजे मार्केटचं काय सपोर्ट होईल. मार्केट कसं काम करतं? किती म्हणले का? 166 166 पर्यंत आपण याला 1.66 पर्यंत सेकंड टार्गेट. राईट. बरोबर आलं सर. हो. रेजिस्टन्स सोडला. आता ही लाईन उचलायची, हॉरिझॉन्टल टाकून द्यायची. 17 पर्यंत मला ट्रेड नाही विचारायची. तुम्हाला कळालं पाहिजे की ट्रेड कुठं म्हणते. एसएल कळाला, टार्गेट कळालं, फिनिश कार्यक्रम, बनला कार्यक्रम, प्रॉफिट ही प्रॉफिट. आता हे टार्गेट किती दिवसात भेटायला पाहिजे? एका दिवसात एका भेटेल दिवसात. आरामात. हो काय सर. अडचण नाही. आता एकंदरीत जर विचार केला तर 1 डेच्या कॅन्डलला आपण कुठून ब्रेक केलंय? ही 1 डेची कॅन्डल. आपण कितीची लाईन होती? 31-35, बरोबर आहे. या ठिकाणी जो रेजिस्टन्स, स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करेल तो हे करेल. ज्यावेळेस ब्रेक होईल का त्यावेळेस गोल्ड पळत सुटेल. त्या टायमाला काहीतरी ना अशी न्यूज फ्लॅश होईल की गोल्ड वाढण्यासाठी कारणीभूत असेल. काय असेल? गोल्ड वाढण्यासाठी कारणीभूत असेल. आता याला आपल्याला वेगळा कलर द्यायचा आहे. किती लाईन? 21 ही का? त्याच्या वरची 21 31-21 हां ही का? तिथं याचा कलर गेला, निराळा कलर. ब्लॅक. निराळा. कशामुळं?
जरी टार्गेट असलं तर इथं आपल्याला काय करावं लागेल, लिंक निघावं लागेल, कारण हा काही स्ट्रॉंग रेजिस्टन्स होणे, कारण स्पिनच बोलतो कितीचं रेजिस्टन्स होणे, कमीत कमी पहिलं टार्गेट काय बनलं आपलं. आता आपल्याला याचं 15 मिनिटाचे कॅन्डल फिनिश करायचं. टार्गेट बनते कशी 15 त्यावेळेस आपण 15 मिनिटाचे कॅन्डल. हे ह्याचे कारण येतो, ट्रेड कमून दिला, काय दिला, कसा दिला, कशासाठी दिला, कमून ब्रेकआउट दिली. आता सध्या किती प्रॉफिट मध्ये तुमची ट्रेड 40-50 40-50. त्याच्यावर दिसतंय का लॉस दिसतोय का प्रॉफिट दिसतोय बघू तुमचं. विष्णू हे बघा दिला जो ट्रेड आहे आपण हे अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण ट्रेड देतो त्यावेळेस असं प्रॉफिट बनतं. दिसायला ना हो त्याच्यात, दिसायला. दिसायले ओके. चल हे असं गोल्डमध्ये आपण असा कचाटून पैसा कमवू शकतो अशा प्रकारच्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या लाईन वर. तर आपण वाट बघणार आहे तर टार्गेटची. पहिलं टार्गेट 3109, सेकंड टार्गेट 3114. याच्या पुढं ज्यावेळेस हे ब्रेक होईल किती 3109च्या वरती आपल्याला काय पाहिजे, कॅन्डलची क्लोजिंग पाहिजे. काय पाहिजे 3109च्या वरी आपल्याला कॅन्डलची क्लोजिंग पाहिजे. तीन काय करायला पाहिजे माहिती का, हे असं असं वीक पर्यंत. ज्यावेळेस ही अशी लेवल तोडील आणि टेस्टसाठी येईल असं हे टेस्ट करील आणि टेस्ट करून नंतर वरची टार्गेट. त्याच्यात फक्त आपण काय करू शकतो, एसएल ट्रेल करू शकतो. कशासाठी, जरी एसएल कटला तर आपण लॉस प्रॉफिट मध्ये निघून जावं, लॉस होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, एसएल ट्रेल करायचं. हे आजचा अशा पद्धतीचा ट्रेड. बघू आता हिट होते की नाही होते. हटा देंगे इसका काम खत्म. डबल